रेल्वे आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, रेल्वे आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, नाही कुणाच्या बापाची, नाही कुणाच्या बापाची. एक महिला प्रतिनिधी म्हणून तुम्ही ज्या आजच्या आंदोलनामध्ये सहभागी झालात त्याबद्दल तुम्ही काय सांगताल? आज महिला प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी ह्या आपल्या पुणे नाशिक रेल्वे मार्गाचा जो प्रश्न आहे तो मार्गी लावण्यासाठी मी जिल्हा परिषद सदस्य, माझ्यासोबत प्रियांका ताई केतन वाघ पंचायत समिती सदस्य, आम्ही ह्या आंदोलनात सहभागी झालेलो आहोत. खर तर गेली 4-5 महिने झाले आपली जिल्हा परिषदची निवडणूक झाली आणि कामानिमित्त महिन्यातून आठवड्यातून म्हणलं तरी पुण्याला जावं लागतं आणि 3-3 तासाचा त्या ठिकाणी प्रवास करून जावं लागतं. खर तर आपल्या सर्वसामान्य लोकांचे जे प्रश्न आहेत ते मांडण्यासाठी त्या ठिकाणी आपण जातो, पण 3 तासाचा प्रवास केल्यानंतर अगदी तिथे गेल्यानंतर थकल्यासारखं वाटतं आणि येण्या जाण्यातच खूप वेळ खर्च त्या ठिकाणी होतो आणि म्हणूनच ही जी आपली पुणे नाशिक रेल्वे आहे ती सरळ मार्गे जावी यासाठी आम्ही या आंदोलनात त्या ठिकाणी सहभागी झालेलो आहोत. नमस्कार. आज आपला आंबेगाव तालुका, जुन्नर तालुका, संगमनेर तालुका हा शेतीमध्ये अग्रेसर आहे. उद्योगधंद्यामध्ये पण आज अग्रेसर होत चाललेला आहे. पण त्यामध्ये सर्व तालुक्यांमध्ये एकच प्रश्न आहे, ते म्हणजे वाहतुकीची कोंडी. आज पुणे स्मार्ट सिटी म्हणतो पुण्याला आपण, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मेट्रो, सगळ्या विभागांमध्ये मेट्रोचा आज जाळं पसरलेलं आहे. तर आपलेच तालुके वंचित का? आज आपल्या विभागातील लोकांना वैद्यकीय दृष्ट्या सुविधा उपलब्ध करायच्या असतील तर त्यांना शहरात जावं लागतं, पण जाताना जर वेळेमध्ये वाहतुकीची कोंडी असेल मध्ये तर त्यांना तिथे 1.5 तासाचे 3 तास लागतात. त्यामुळे त्यांना त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात आणि याच्यासाठीच आपल्या या ठिकाणी पर्यटन क्षेत्रातही प्रगती होण्यासाठी, शिक्षण क्षेत्रात प्रगती होण्यासाठी, आज उद्योगधंद्यामध्ये प्रगती होण्यासाठी आपल्या ठिकाणी रेल्वे महामार्ग येणं गरजेचं आहे. म्हणून हा रेल्वे महामार्ग सरळ ज्या पद्धतीने ठरला होता त्या पद्धतीनेच होणं ही मी केंद्र शासनाला आणि आपल्या रेल्वे प्रशासनाला विनंती करते की आमच्या ह्या 4 तालुक्यांचा प्रगतीपथावरती, मागे सुद्धा एअरपोर्ट आपल्या खेड तालुक्यातनं त्या ठिकाणी जेव्हा प्रकल्प होता तो रद्द करण्यात आला, तर हा प्रकल्प तरी पूर्णत्वाला न्यावा आणि येथील जनतेचा थोडासा विचार करून येथील युवा पिढीसाठी आज आदर्श निर्माण व्हावा म्हणून तुम्ही नक्कीच सहकार्य करावे हीच आपल्याला नम्र विनंती.